जुमला नहीं, अरे जुमला नहीं, रोजगार आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा, रोजगार आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा। सर्वप्रथम आज भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा आज 75वा वाढदिवस। सर्वप्रथम त्यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा आणि ते शतायुष्य हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना। पण त्यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त आज त्यांना स्मरणार्थ आणण्याची आवश्यकता आहे की जेव्हा ते मुख्यमंत्री होते, तेव्हा जे गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी जनतेला आश्वस्त केलं होतं, आश्वासनं दिली होते आणि आश्वासनं देऊन ते सत्तेत आले। त्यांनी सत्ता भोगली की दरवर्षी ते 2 कोटी सरकारी रोजगार उपलब्ध करतील, सरकारी नोकऱ्या उपलब्ध करून देतील, युवकांना भरभर रोजगार राहील असे त्यांनी भरपूरसे वादे केले। आज त्या वाद्यांना जर पाहिलं तर ते निव्वळ जुमलेबाजी झालेली आहे। आज आमच्यासोबत आज काही शिकलेले ग्रॅज्युएट मुलं आहेत। आज त्याच्यातून काही MBA झालेले आहेत, काही इंजिनियर झालेले आहेत, काही ग्रॅज्युएट आहे, काही M.Com B.Com, काही खूप असे मुलं झालेले आहेत। आज त्या पोरांना त्यांच्या शिक्षणानुसार, त्यांच्या पदवीनुसार त्यांना काम नाही आहे। आज त्यांच्याकडे काम नाही, ते आज मजबूर आहेत की त्यांच्या डिग्रीनुसार त्यांना काम मिळत नाही, तर ते मजबूर आहेत, कुठल्याही स्तरावरचं काही काम करायला ते आज मजबूर आहेत। आज याचं उत्तर आज आम्हाला पंतप्रधानांकडून पाहिजे। त्याकरता आज आम्ही इथे आंदोलन करत आहोत, कारण की आज भारत स्वतःला आपण महासत्ता म्हणून घेण्याच्या इच्छात आहोत। जर आपण भारत जर महासत्ता होत आहे तर हे मुलं का आंदोलन करत आहे, का यांना नोकऱ्या भेटत नाही आहे, का तुम्ही जुमलेबाजी करून 2-2 कोटी दरवर्षी रोजगार देणार? म्हणजे आज 11 वर्ष त्यांना पंतप्रधान बनून झाले आहेत। 11 वर्षानंतर 22 कोटी लोकांना आज त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यायला पाहिजे होता। तर आज आम्हाला त्यांना विनंती करायची आहे की तुमच्या वाढदिवसाचं औचित्य साधून किमान 2 कोटी तरी रोजगार आज इथं उपलब्ध करून द्या, जेणेकरून आमच्या युवकांचं पोट भरता येईल, त्यांना काहीतरी न्याय मिळेल। कोविड काळामध्ये काही जे भरत्या मारणारे जे विद्यार्थी होते किंवा काही जे तरुण होते, जे पोलीस भरतीसारखे किंवा स्पर्धा परीक्षेसारखे त्या परीक्षांची तयारी करत होते, तर कोविड काळामध्ये त्यांचं वय वाढ झाली होती। तर त्या वय वाढ वाढवून देण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री कार्यालय असेल किंवा भरपूरच्या ठिकाणी त्यांनी चक्रा मारून त्या शेवटी कटाळले। पण आजपर्यंत सुद्धा त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळालेला नाही किंवा त्यांना वय मर्यादा वाढून मिळालेली नाही। तर या आज त्यांच्या पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्तानं आज आम्ही त्यांना सुद्धा विनंती करू इच्छितो की त्यांना त्या विद्यार्थ्यांनाही सुद्धा काहीतरी कुठेतरी न्याय देण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावा। निमित्त युवक काँग्रेसच्या वतीने चिखली येथे बेरोजगार दिवस हा साजरा करण्यात येत आहे। का साजरा करण्यात येते याचं जनतेलाही माहिती आहे। आज युवकांमध्ये अनेक युवक हे बेरोजगार बसलेले आहेत। MBA झालेले, इंजिनियर झालेले, वकील झालेले लोक जे आहेत त्यांना आज रोजगार नाही आहेत। या लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याची जी आश्वासनं देऊन मोदी सरकार सत्तेत आलं, त्यांना आठवण देण्याचा दिवस म्हणून आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त बेरोजगार दिन आम्ही आज साजरा करत आहोत। आजकालचे युवा खूप संघर्ष करत आहेत, त्यांना नोकरी मिळत नाही तर करत नाही। आपल्या देशासाठी, युवासाठी सगळे युवा संघर्ष करत आहेत। फार्मसी, इंजिनिअरिंग, बाकी पण MBA वाले आपण बघत आहोत, MBA चायवाला वगैरे सगळे संघर्ष करत आहेत। एवढ्या डिग्री असूनही सरकारने आपल्यासाठी काहीच करू शकत नाही, युवांसाठी काहीच करू शकत नाही। तर सरकारने काहीतरी करावं। निव्वळ चोर सरकार आपण बघत आहोत, तर नक्कीच आपल्याला काहीतरी बदल घडवण्याची गरज आहे। विकास तर या ठिकाणी भरपूर होतं, शैक्षणिक क्रांती सुद्धा या ठिकाणी करतायत असं म्हणतायत ते। काहीच शैक्षणिक क्रांती म्हणजे चालू नाही आहे, निव्वळ म्हणजे बाजार चालू आहे शिक्षणाचा सध्या। सगळे गव्हर्नमेंट नोकऱ्यांमधून आपण बघत आहात की सगळे पैसे देऊन वगैरे वगैरे सगळे प्रायव्हेट जॉब्स म्हणजे लोकांकडून काढून घेतले जात आहेत। पेपरफुटीचं बघतायत आपण आजकालच्या काळात। अगोदरच्या काळात असं नाही व्हायचं, जेणेकरून आपण बघतायत आता